नमस्कार. योगाटिक सायन्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज चक्रा सिरीजमधलं शेवटचं चक्र म्हणजेच सहस्रार चक्र. सहस्रार चक्र हे शरीरातील 7 प्रमुख चक्रांपैकी 7वं आणि सर्वोच्च चक्र आहे. याला क्राऊन चक्र असंही म्हणतात. हे चक्र आध्यात्मिक जागृती, परमचैतन्य, आत्मज्ञान, शांतता आणि विश्वाशी एकरूप होण्याच्या भावनेशी संबंधित मानलं जातं. योग आणि ध्यान परंपरेत सहस्रार चक्र हे ज्ञान, प्रबोधन आणि दिव्य चेतनेचं प्रतीक मानलं गेलं आहे. याचं संस्कृत नावसुद्धा सहस्रार असंच आहे, इंग्लिशमध्ये क्राऊन चक्र. याचं स्थान डोक्याच्या अगदी वरच्या भागात म्हणजे शिरोभाग आपण जो म्हणतो तिथे आहे. याचा रंग आहे जांभळा किंवा पांढरा. याचं तत्त्व आहे शुद्ध चेतना किंवा विश्वचैतन्य. फक्त पारंपरिक मान्यता वेगवेगळ्या आहेत. याचा बीजमंत्र आहे ओम किंवा काही परंपरांमध्ये सहस्रारासाठी विशिष्ट बीजमंत्र मानला जात नाही. जर सहस्रार चक्र संतुलित असेल तर मनात गाढ शांतता आणि समाधान असतं. आध्यात्मिक जाणीव आणि आत्मज्ञान वाढतं. जीवनाकडे सकारात्मक आणि व्यापक दृष्टिकोन निर्माण होतो. करुणा, प्रेम आणि कृतज्ञतेची भावनासुद्धा वाढते. अंतर्मनाशी आणि विश्वाशी एकात्मतेची अनुभूती येते. जर हे चक्र असंतुलित असेल तर जीवनाचा उद्देश अस्पष्ट वाटत राहतो. मानसिक गोंधळ किंवा तुटलेपणाची भावना निर्माण होते. आध्यात्मिक साधनेमध्ये रस कमी होतो. सतत नकारात्मक विचार किंवा निराशा येते. सतत असमाधानीसुद्धा वाटू शकतं. हे सहस्रार चक्र जर आपल्याला संतुलित करायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे दररोज ध्यान करायचं. ओम या मंत्राचा शांतपणे जप करायचा. नियमित प्राणायामांचा सराव करायचा. काही वेळ शांततेत आत्मचिंतन आणि प्रार्थना करत बसायचं. योगाभ्यासामध्ये विशेषतः पद्मासन, शवासन यांसारख्या ध्यानासाठी उपयुक्त आसनांचा सराव यामध्ये आपण करू शकतो. सकारात्मक विचार, कृतज्ञता आणि निस्वार्थ सेवा यांचा अंगीकार केला की सहस्रार चक्र संतुलित होतं. याची ॲफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक प्रतिज्ञा आता आपण बघूया. त्यामध्ये पहिली प्रतिज्ञा, मी विश्वाच्या दिव्य ऊर्जेशी जोडलेली आहे. मी विश्वाच्या दिव्य ऊर्जेशी जोडलेली आहे. दुसरी, माझं मन शांत, प्रसन्न आणि जागृत आहे. माझं मन शांत, प्रसन्न आणि जागृत आहे. 3, मी ज्ञान, प्रेम आणि प्रकाशाचा स्वीकार करते. मी ज्ञान, प्रेम आणि प्रकाशाचा स्वीकार करते. तर ही ॲफर्मेशन्स आहेत. सहस्रार चक्र म्हणजे थोडक्यात युनिवर्सशी आपलं असलेलं कनेक्शन किंवा परमेश्वराशी आपलं असलेलं नातं. जुनी लोक परमेश्वर तत्त्व मानतात तर आत्ताची पिढी युनिवर्स असं संबोधते. तुम्ही काहीही म्हणा, पण हे विश्व ज्या शक्तीमुळे चाललं आहे त्या शक्तीशी आपण जोडले जाणं हे ह्या चक्राच्या बॅलन्सिंगमुळे होतं. आणि आपण जिथून आलोत त्याच ऊर्जेशी आपला थेट संपर्क जर असेल नियमित, तर मग सांगा आयुष्यात कशाची कमी असेल. त्यामुळे सगळ्याच गोष्टींसाठी सहस्रार चक्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण खालची जी 6 चक्र आहेत त्यामध्ये येणारी ऊर्जा ही सहस्रार चक्रामधूनच खाली खाली येते आणि मग खालच्या चक्रांनासुद्धा संतुलित करते. म्हणून बाळ लहान असताना बघा त्याची टाळू मऊ असते, म्हणजेच डोक्याचा वरचा भाग हा मऊ असतो. तर तो टाळू मऊ जी असते ती हळूहळू नंतर भरत जाते. त्याचं कारण तिथून कॉस्मिक एनर्जी जी आहे ती आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असते असं मानलं जातं. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत चक्रांसंदर्भातल्या,
ह्या नेहमीच मी सांगते तुम्हाला, प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी एक टीप देते की ह्या संकल्पना ज्या आहेत चक्रांशी रिलेटेड, ह्या योग आणि काही आध्यात्मिक परंपरांमधील श्रद्धा आणि साधनेचा भाग आहे. ती वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध उपचार पद्धती नाही. त्यामुळे आरोग्याशी संबंधित कुठली समस्या असली तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. पण जसजशी आपण ही साधना करत जातो तसतसं आपल्याला कळायला लागतं, कारण आपल्याला अनुभूती येतात, अनुभव येतात. त्यामुळे आपण ज्या काही गोष्टी एक्सटर्नली करतो, मेडिकेशन असेल किंवा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतील, त्या जर आपण पॉझिटिव्ह राहून केल्या तर त्याचा इफेक्ट जो आहे तो 10x होतो. त्यामुळे आपली हीलिंग प्रोसेस स्पीडअप होण्यासाठी ह्या अशा ध्यानांचा किंवा साधनांचा आपण उपयोग करू शकतो. आता आपण सहस्रार चक्राचा जो बीजमंत्र आहे त्याचं चॅन्टिंग करणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. डोळे बंद, दोन्ही हात गुडघ्यांवर आकाशाच्या दिशेने. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळुवारपणे सोडा. अजून एक दीर्घ श्वास आत आणि हळुवारपणे बाहेर. आता पुढे श्वास सोडत असताना बीजमंत्राचा उच्चार करूया. त्यासाठी श्वास आत. डोळे बंदच असू द्या. मन शांत, शरीर शांत. अलगद डोळे उघडू शकता. मला कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं, कारण मला माहिती आहे या ध्यानानंतर एक विलक्षण मानसिक शांतता आपण अनुभवतो. तीही तुम्हाला जाणवली असेल तर मला नक्की सांगा. नियमित रोज एका चक्राचं ध्यान केलं तरीही चालेल. नुसतं या व्हिडिओच्या माध्यमातून हे ध्यान ऐकलं, डोळे मिटून बसून किंवा आडवं पडून, तरीसुद्धा मन स्थिर आणि शांत व्हायला मदत होईल. आणि जितकं मन स्थिर आणि शांत होत जाईल तेवढंच अधिकाधिक आपलं लाईफ स्टेबल होत जाईल, आपल्या आयुष्याला स्थिरता प्राप्त होईल. त्यामुळे ह्या चक्र साधनेसाठी माझ्या सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, सबस्क्राईब करताय, शेअरसुद्धा करताय, लाईक करताय. मला खूप आनंद वाटतो आणि त्यातून मला मोटिवेशन मिळतं. त्यामुळे
तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. असाच हा व्हिडिओ देखील आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्यापासून नवीन विषयांवर व्हिडिओ घेऊन येईन. धन्यवाद. मनापासून धन्यवाद.